गुड मॉर्निंग पब्लिक. आपण काल इथे साईटवरती पॅरामीटर लावलेला आहे. AQMS एअर क्वालिटी मॉनिटर सिस्टम डाटा ते लावलेलं आहे आपण. इथे पाहू शकता. तर इथं आपल्याला टेम्परेचर, ह्युमिडिटी, PM10, PM2.5 असं शो होतं. PM10, PM25 आहे. तर PM10 हे आहे पर्टिक्युलेट मॅटर 10 म्हणजे 10 मायक्रॉन. PM2 पर्टिक्युलर मॅटर 2.5 मायक्रॉन. तर टेम्परेचर आता सध्याला 28 डिग्री आहे. ह्युमिडिटी 67-68. PM10 67 आहे. आणि ह्युमिडिटी आपल्या सरासरी 60 ते 70% पाहिजे. PM10 जे आहे ते PM20 आपल्याला 100 पाहिजे. 100. तर आता सध्याला 68 म्हणजे आपण ठीक आहे. जर 100 क्रॉस केलं तर आपल्याला ते हानिकारक आहे आणि आपल्याला इथं कंपल्सरी पाणी इथं मारावं लागेल. आणि PM2 2.5 मायक्रॉन तर ते आता 53 आहे. मध्ये दिसत नाही, ब्लिंक होते ते, पण ते आता सध्याला पण आहे. तर हे 60 होता कामा नये. हे 60 झाले. PM10 आणि PM2.5 हे खूप गरजेचे आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण हे मातीतले जे धूळ आहेत, छोटे छोटे कण, मोठे कण. PM10 म्हणजे छोटे कण, PM2.5 हे मोठे कण. तर हे मातीतले जे धूळ आहे ते उडून आपल्याला नाकाघशातून आपल्याला ब्रिथिंगचा किंवा फुफ्फुसांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला त्यासाठीच साईडवरचे स्प्रिंकलर्स लावून घेतलेले आहेत. जर हा PM10 आणि PM2.5 हे जर PM10 100 आणि PM2 60 क्रॉस करतोय तर खूप हानिकारक आहे. त्यासाठी आपण वारंवार पाणी मारलं पाहिजे साईटवरती. जर आपलं डेब्रिज असेल तर ते झाकून ठेवलं पाहिजे. तर अशी साधारणतः हे सगळं ॲनालिसिस झालं पाहिजे. त्यामुळे आपण साईटवरती कंपल्सरी आता सगळ्या साईटवरती हा AQMS डाटा लावायला लावलेला आहे. तर त्याचा आपण रूल्स सगळे फॉलो करतात, रिसल्ट करतात, त्यांनी केलं पाहिजे. हे लेबर्ससाठी सुद्धा गरजेचं आहे. साईटवर असले सगळे इंजिनियर, सुपरवायझर सगळ्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळे हे सगळं लावणं कंपल्सरी आहे. म्हणजे प्रत्येक नगरपालिकेने, नगर परिषदेने घेतलेले निर्णय खूप महत्त्वाचे आहे. तर आज मी तुम्हाला एक AQMS डाटाचं समजलं. टेम्परेचर, ह्युमिडिटी, PM10 म्हणजे पर्टिक्युलर मॅटर 10, PM2.5 म्हणजे पर्टिक्युलर मॅटर 2.5. PM10 आणि PM2.5 हे मेंटेन करण्यासाठी आपण कंटिन्युअसली इथं साईटवरती पाणी मारत राहतो. माती उडू नये, धूळ उडू नये त्यामुळे. तर आता सध्याला आपलं एस्केवेशन एवढं होऊन गेलेलं आहे. पाईप पाण्याचा चालू राहतो आणि आपले स्प्रिंकलरसुद्धा चालू राहतात. सो तुमच्याही साईटवरती अशीच काळजी घेत राहा. किंवा घरासमोर पाणी मारायची जागा असेल तर पाणी मारत राहा.